श्री शिवलीलामृत अध्याय 4. श्री शिवलीलामृत अध्याय 4 सार. वेदव्यास शिष्य सूत पुढे सांगत होते ते ऐका. किरात देशी विमर्शन नामक राजा राज्य करीत होता. कुमुद्विती ही त्याची पट्टराणी होती. राजास मदिरा व मदिराक्षी याची फार आवड होती. तसा तो मोठा शिवउपासकही होता. हे पाहून राणीने विचारले, नाथ, तुम्ही शिवउपासनाही करता व तुमच्याकडून अधर्मही घडतो, हे कसे? राजाने पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगितला. मी पूर्वी कुत्रा होतो. महाशिवरात्रीस मला उपास पडला. शिवमंदिराला प्रदक्षिणा घडल्या व शिवदर्शन करता करता मृत्यू आला. म्हणून श्वानजन्मीचे काही संस्कार कायम आहेत व शिव उपासनाही घडत आहे. राणीने तिचा पूर्वजन्म विचारला. राजा म्हणाला, तू पूर्वी कपोती होती. शिवमंदिराला प्रदक्षिणा घडल्या व तुला मंदिरासमोर ससाण्याने ठार केले, म्हणून तू राणी झालीस. पुढे राणीने आपल्या दोघांचे पूर्वजन्माविषयी विचारले. राजाने पुढील 6 जन्माबद्दल सांगितले व नंतर शिवलोकाची प्राप्ती होईल म्हणून सांगितले. हे ऐकून राणीस अत्यानंद झाला. पुढे सुतांनी दुसरी गोष्ट सांगितली. पूर्वी उज्जयिनी नगरी चंद्रसेन नामक राजा होता. तो शिवउपासक होता. महाकाळेश्वराची मनोभावे पूजाविधी करत असे. मणिभद्र नावाच्या त्याच्या मित्राने एक तेजस्वी मणी दिला. मणी प्रभावामुळे सर्व राज्यात समृद्धी व शांती नांदू लागली. परंतु इतर राज्यातील सर्व राजांनी उज्जयिनी नगरीला वेढा घातला व राजास मण्याची मागणी केली. राजाला चिंता पडली म्हणून त्याने उज्जयिनीतील महाकाळेश्वरालाच साकडे घातले व मंदिरात गेला. इकडे दोन्ही प्रधानाने सैन्यास आदेश दिले. घनघोर युद्ध सुरू झाले. एक विधवा स्त्री आपल्या 6 वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन राजाची चाललेली शिवपूजा बघत थांबली. नंतर घरी येऊन घरकामाला लागली. परंतु तिच्या मुलांनी दगड मांडून त्यालाच शिवपिंड समजून त्याची पूजा करू लागला. लहान लहान दगड घेऊन फुले नैवेद्य वाहत होता व मुखाने शिव हर हर म्हणत होता. इतक्यात आईने जेवण्यास हाका मारली, तरी तो त्या पूजेत इतका रममान झाला होता की आईची हाक त्याला ऐकायला आली नाही. आई रागाने येऊन तिने सर्व पूजा उधळून दिली व ओढत घरात नेले. त्यायोगे तो बेशुद्ध पडला. परंतु आईने काही लक्ष दिले नाही. ती तशीच झोपली. मुलगा शुद्धीवर आला तेव्हा तो शंकराचा जप करून रडू लागला. ही त्याची निष्काम भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न होऊन झोपडीच्या ठिकाणी सुंदर रत्नजडित सोन्याचे शिवलिंग सहित मंदिर निर्माण केले व मुलाला दर्शन दिले. त्या शिवलिंगाची वार्ता शत्रू पक्षाला कळताच ते वैरभाव टाकून राजाकडे शिवदर्शनास आले. प्रत्यक्ष हनुमान प्रकट होऊन मुलाचे श्रीकर नाव ठेवून श्रीकृष्णावतार पुत्र रूपाने घेईल. तोच पुढे नंदराज म्हणून गोकुळात जन्माला आला. श्री शिवलीलामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर, मराळ उदार कर्पूर गौर, अगम्य गुण अपार, तुझे वर्णिती सर्वदा, न कळे जयाचे मूळ, मध्य अवसान, आपणची सर्व करता कारण, कोठे प्रकटेल ज्याचे आगमन, ठाई न पडे ब्रह्मादिका, जानुनी भक्तांचे मानस, तेथेची प्रकटे जगन्निवास, येची विषयी सूते इतिहास, शौनकादिकां प्रती सांगितला. किरात देशीचा राजा विमर्शन, परमप्रतापी शत्रुभंजन, मृगया करीत हिंसक दारुण, मध्यमानसी रथ सदा, चतुर्वर्णाच्या
स्त्रिया भोगित, निर्दय अधर्मेची वर्तत, परी शिवभजनी असे रत, विधीने पूजित नित्य शिवासी, त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्विती, परमचतुर गुणवती, पती प्रती पुसे एकांती, कापट्य रीती टाकोनिया, म्हणे शिवव्रते आचरता बहुवस, शिवरात्री सोमवार प्रदोष, गीत नृत्य स्वये करिता विशेष, शिवलीलामृत वर्णिता, दोषही घडती तुम्हा पासून, इकडे शिवभजनी सावधान. मग तो राजा विमर्शन, वर्तमान सांगे पुरातन पै, मी पूर्वी पंपा नामनगरी, सारमेय होतो सुंदरी, तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री, शिवमंदिरासमोर आलो, शिवपूजा पाहिली समस्त, द्वारी उभे होते राजदूत, तीही दंड मारिता त्वरित, सव्य पळत प्रदक्षिणा करी, आणि का आलो परतोनी, बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी, बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी, मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना, मागुती बैसलो येऊन, तव तीही क्रोधे मारिला बाण, म्या शिवलिंग पुढे लक्षुण, तेथेची प्राण सोडिला, त्या पुण्यकर्मे करून, आता राजदेह पावलो जाण, परिश्वानाचे दुष्ट गुण, नाना दोष आचरे, कुमुद्विती म्हणे तुम्हासी पूर्व ज्ञान, तरी मी कोण होते सांगा मज लागून, मग तो बोले विमर्शन, कपोती होतीस पूर्वी तू, मांसपिंड नेत मुखी धरून, पाठी लागला पक्षी शेन, शिवालयास प्रदक्षिणा तीन, करुणी शिखरी बैसलीस, तू श्रमलीस अत्यंत, तुझ शेन पक्षी मारित, शिवसदना समोर शरीर पडत, ती राणी सत्य झालीस तू, मग कुमुद्विती म्हणे रायास, तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुण्यपुरुष, तुम्ही आम्ही जाऊ कोण्यास जन्मास, सांगा समस्त वृत्तांत हा, यावरी तो राव म्हणे, एके मृगनेत्रे इभ गमने, सिंधू देशीचा नृप इंदुवदने, होईल पुढलिये जन्मी मी, तू जया नामे राजकन्या होसी, मज लागी राजसे वरिसी, तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमेसी, होईन सत्य गुण सरिते, तू कलिंग कन्या होऊन, मज वरिसी सत्य जाण, चौथे जन्मी गांधार राव होईन, तू मागध कन्या होऊन वरिसी मज, पाचवे जन्मी अवंती राज दाशार्य कन्या तू पावसी मज, सहावे जन्मी आनर्तपती सहज, तू ययाती कन्या गुणवती, सातवे जन्मी पांड्य राजा होईन, तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण, तेथे मी बहुत ख्याती करून, शत्रुदंडीन शिवप्रतापे, महाधर्म वाढवीन, जन्मोजन्मी शिवभजन करीन, मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन, तपास जाईन महावना, शरण रिघेन अगस्तीस, शैव दीक्षा घेऊन निर्दोष, शुभवदने तुझ समवेत कैलास, पद पावेन निधरे, सूत म्हणे शौनकादिकांप्रती, तितुकेही जन्म घेऊनी तो भूपती, ब्रह्मवेत्ता होऊनी अंती, अक्षय शिवपद पावला, ऐसा शिवभजनाचा महिमा, वर्णू न शके द्रुहीण सूत्रामा, वेदशास्त्रांसी सीमा, न कळे ज्याची वर्णावया, ऐकुनी शिवगुण कीर्तन, सद्गद न होय जयाचे मन, अश्रुधारा नयन, जयाचे कदा न वाहती, धिक त्याचे जिणे धिक कर्म, धिक विद्या धिक धर्म, तो वाचोनी काय अधम, दुरात्मा व्यर्थ संसारी, एका शिवभजनाची थोरी, उज्जयिनी नामे महानगरी, रावचंद्रसेन राज्य करी, न्यायनीती करुनिया, ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर, त्याचे भजन रत नृपवर, मित्र एक नाम मणिभद्र, प्राणसखा रायाचा, मित्र चतुर आणि पवित्र, देशिक सर्वज्ञ दयासागर, शिष्य भाविक आणि उदार, पूर्व सुकृते प्राप्त होय, गृहिणी सुंदर आणि पतिव्रता, पुत्रभक्त आणि सभाग्यता, व्युत्पन्न आणि
सुरस वक्ता होय विशेष सुकृते, दिव्य हिरा आणि परिस, मुक्ता फळ सुढाळ सुरस, पिता ज्ञानी गुरु तोची विशेष, हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो राव चंद्रसेन, मित्र आणि भद्र अति सुजाण, तेणे एक मणी दिधला आणून, चंडकिरण दुसरा, अष्टधातूंचा होत स्पर्श, होय चामी कर 52 कस, सर्प व्याघ्र तस्कर वास, राष्ट्रात नसे त्याकरिता, त्या मण्याचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन, दुर्भिक्ष शोक अवर्षण, दारिद्र्य नाही नगरात, तो कंठी बांधिता प्रकाशवंत, राव दिसे जैसा पुरुहूत, समरांगणी जय अद्भुत, नये अपयश कालत्रयी, जे करावया येती वैर, ते आपणची होतती प्राण मित्र, आयुरारोग्य ऐश्वर्य अपार, चढत चालिले नृपाचे, भूप तो सर्व गुणी, वरिष्ठ की शिवभजनी गचा लोट, की विवेक भाव रत्नांचा मुकुट, समुद्र सुभट चातुर्याचा, की वैराग्य सरोवरीचा मराळ, की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ, की ज्ञानामृताचा विशाळ, कूपची काय उचंबळला, ऐश्वर्य वाढता प्रबळ, द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ, मनी मागो पाठविती सकळ, स्पर्धा बळे वाढविती, बहुतांश असह्य झाले अवनीचे भुभुज, एकवटले, अपार दळ घेऊनी आले, वेढिले नगर रायाचे, इंदिरावर कमलदल नय, त्याचे कंठी कौस्तुभ जाण, की मृडानी वरमौळी, रोहिणी रमण, प्रकाश घन मणी तैसा, तो मणी आम्हासी दे त्वरित, म्हणून नृपांनी पाठविले दूत, मग राव विचारी मनात, कैसा अनर्थ ओढवला, थोर वस्तूंचे संग्रहण, तेची अनर्थासी कारण, ज्या कारणे जे भूषण, तेची विदूषण रूप, होय अति रूप अति धन, अति विद्या अति प्रीती पूर्ण, अति भोग अति भूषण, विघ्नासी कारण तेची होय, बोले राव चंद्रसेन, मणी जरी द्यावा या लागून, तरी जाईल क्षात्रपण, युद्ध दारुण न करवे, आता स्वामी महाकाळेश्वर, करुणा सिंधू कर्पूर गौर, जो दिनरक्षण जगदुद्धार, वज्रपंजर भक्तांसी, त्यासी शरण जाऊ ये अवसरी, जो भक्ता का जकैवारी, जो भक्ता काज कैवारी, जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी, प्राणलभ जगदात्मा, पूजा सामग्री सिद्ध करून, शिवमंदिरी बैसला जाऊन, सकळ चिंता सोडून, विधियुक्त पूजन आरंभिले, बाहेर सेना घेऊन प्रधान, युद्ध करीत शिवस्मरून, महायंत्राचे नगरावरून, मार होती अनिवार, सर्व चिंता सोडून, चंद्रसेन चंद्रचूड राधी प्रीती करून, करीत श्रौत मिश्रित, त्र्यंबक पूजन, मानस ध्यान यथाविधी, बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ, परी चिंता रहित भूपती प्रेमळ, देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ, चतुर्विध वाद्ये वाजताती, राव करीत महापूजन, पौरजन विलोकिती मिळोन, त्यात एक गोपगृहिणी पतिहीन कुमार कडिये घेऊन पातली, 6 वर्षाचा बाळ, राजा पूजा करिता पाहे सकळ, निरखुनिया वाढ वेळ, गोपगृहिणी आली घरा, कुमारकडे खालता उतरोन, आपण करी गृहीचे कारण, शेजारी उद्वस तृणसदन, बाळ जाऊनी बैसला तेथे, लिंगाकृती पाषाण पाहून, मृत्तिकेची वेदिका करून, दिव्य शिवप्रतिमा मांडून, करी स्थापन प्रीतीने, कोणी दुजे नाही तेथ, लघु पाषाण आणुनी त्वरित, पद्मासनी पूजा यथार्थ, पाषाणची वाहे प्रीतीने,
राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण धूपदीप नैवेद्य पूर्ण तेणेची करुण करीत असे आर्द्र तृण पुष्प सुवासहीन तेची वाहे आवडी करून नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजित तसे परिमळ द्रव्ये कैची जवळी शिवावरी मृत्तिकाच उधळी मृत्तिकाच घेऊनी करकमळी पुष्पांजळी समर्पित एव राया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करून ये बा पुत्रा करी भोजन बहुवेळा हाक फोडून पाचारिता नेदी प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊनी पाहे तव शून्यगृही बैसला आहे म्हणे अर्भका मांडिले काय चाल भोजना झड करी परी नेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुनी सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनिया जुगारिली चाल भोजना त्वरित म्हणानी हस्तकी धरुनी ओढीत बाळ नेत्र उघडोनी पाहात तव शिवपूजा विदारिली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून दुखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता गाली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरून तृणशेजे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रवू शिवा नाम घेऊन बाळ रडे शिवा नाम घेऊन तव दयाळ उमा रमण अद्भुत नवल पै केले तृणगृह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती चारी द्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्य लिंग विराजत चंद्रप्रभेहुनी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडोनी बाळ पाहात तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करोनी ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करून षोडशोपचारे पूजा समर्पुण पुष्पांजळी वाहतसे शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे मातेसी दर्शना आणि तो येथ म्हणून गेला आपुले गृहात तव ते देखिले रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिन सर्वालंकारे करून शोभायमान पहुडली तीस बाळके जागे करून म्हणे चल घेई शिवदर्शन तव ती पाहे चहूकडे विलोकुन अद्भुत करणी शिवाची हृदयी धरुनी दृढ बाळ शिवालया आली तात्काळ म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्ता हा गोपदारा गेली राजगृही धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुनी पाहे नयनी नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया दिगंतरी गाजली हाक बहुत बाळकासी पावला उमानाथ अवंती नगरा येती धावत जन अपार पहावया चंद्रसेन राया प्रती नृप अवनीचे संगोनी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तुते आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना
तो बाळ पाहू नयना, कैलास राणा प्रसन्न ज्यासी. ऐसे ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समवेत बाहेर येऊन, सकळ रायांस भेटून आला मिरवत घेऊनी. अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना. सप्तपुरींचे श्रेष्ठ जाणा, उज्जैनी नाम तियेचे. राजे सकळ कर जोडून, शिवमंदिरा पुढे घालिती लोटांगण. त्या बालकासी वंदून, आश्चर्य करीती सर्वही. म्हणती जे शिवप्रसन्न, ते तृणकुटी होय सुवर्ण सदन. शत्रू ते मित्र होऊन, ओळंगती सर्वस्व. गृहीच्या दासी सिद्धी होऊन, न मागता पुरविती इच्छिले पूर्ण. अंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन, कल्पिले फळ देती ते. मुका होईल पंडित, पांगुळ पवना पुढे धावत. जन्मांध रत्ने पारखित, मूढ अत्यंत होय वक्ता. रंक भणंगा, भाग्य परम, तोची होईल सार्वभौम. न करिता सायास दुर्गम, चिंतामणी येत हाता. त्रिभुवन भरी कीर्ती होय, राजे समग्र वंदिती पाय. जेथे जेथे खणू जाय, तेथे तेथे निधाने सापडती. अभ्यास न करिता बहुवस, सापडे वेदांचा सारांश. सकळ कळा येती हातास, उमा विलास भेटे जेव्हा. गोपती म्हणे गोरक्ष बाळा, तुझसी गोवाहन प्रसन्न झाला. गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा. धन्य नृपराज चंद्रसेन, यात्रा दाटली बहुत. सर्व राजे आश्चर्य करीत, तो तेथे प्रकटला हनुमंत. वायुसुत अंजनी प्रिय जो राघव चरणा रविंद भ्रमर. भूगर्भ रत्न मानस संतापहर. रुद्रारी शत्रु जनक नगर. दहन मदन दमन जो. द्रोणाचळ उत्पाटन, उर्मिला जीवन प्राण रक्षण. ध्वजस्तंभी बैसोन, पाळी तृतीय नंदन पृथेचा. ऐसा प्रकटता मारुती, समस्त क्षोणी पाळ चरणी लागती. राघव प्रियकर बाळाप्रती, हृदयी धरोनी उपदेशी. शिवपंचाक्षरी मंत्र, उपदेशित साक्षात रुद्र. न्यास मातृका ध्यान प्रकार, प्रदोष सोमवार व्रत सांगे. हनुमंते मस्तकी ठेविला हात, झाला चतुर्दश विद्यावंत. चतुष्षष्टी कळा आकळीत, जैसा आमलक हस्तकी. त्याचे नाम श्रीकर, ठेविता झाला वायुकुमार. सकळ राव करीती जय जयकार, पुष्पे सुरवर वर्षती. यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद. श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद, तुझे आठवे पिढीस नंद. जन्मेल गोपराज गोकुळी, त्याचा पुत्र पीतवसन. होईल श्रीकृष्ण कंसदमन. शिशुपालांतक कौरव मर्दन, पांडव पालक गोविंद. श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती. जेवी जपमाळेचे मणी परतोन येती. अवतार स्थिती तैसीच की संवत्सर मास तिथी वार. तेची परतती वारंवार, तैसा अवतार धरी श्रीधर. श्रीकरा सत्य जाण पा, ऐसे हरिकुळ भूषण बोलून. पावला तेथेची अंतर्धान, सर्व भुभुज म्हणती धन्य धन्य. सभाग्यपण श्रीकराचे, ज्याचा श्रीगुरु हनुमंत. त्यासी काय न्यून पदार्थ. श्रीकर चंद्रसेन नृपनाथ, बोळवीत सर्व भूपांते. वस्त्रे भूषणे देऊनी, बोळविले पावले स्वस्थानी. मग सोमवार प्रदोष प्रीती करुनी, श्रीकर चंद्रसेन आचरती. शिवरात्री उत्साह
शिवरात्री उत्साह करीती, याचकांचे आर्त पुरविती, शिवलीलामृत श्रवण करीती, अंती शिवपदाप्रती पावले. हा अध्याय करिता पठन, संतती संपत्ती आयुष्य वर्धन. शिवार्चनी रत ज्याचे मन, विघ्ने भीती तयासी. शिवलीलामृत ग्रंथ वारसमणी, देखोनी विकासती सज्जन कमलिनी. देखोनी विकासती सज्जन कमलिनी, जीव शिव चक्रवाके दोनी. एक्या येती प्रीतीने, निंदक दुर्जन अभक्त, ते अंधारी लपती दिवा भीत. शिवनिंदकासी वैकुंठनाथ, महानरकात नेऊनी घाली. विष्णू निंदक जे अपवित्र, त्यासी कुंभी पाकी घाली त्रिनेत्र. एवं हरी हर निंदकासी सूर्यपुत्र, नाना प्रकारे जाच करी. ब्रह्मानंदा यतीवर्या, श्रीभक्त कैलासाचल निवासिया. श्रीधर वरदा मृडानी प्रिया, तुझी लीला वदनी तू. तुझी लीला वदवी तू. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुरात शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड. चतुर्थाध्याय गोड हा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु.